सर्वांना स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर आज आहे वट सावित्री पौर्णिमा आणि आजचा ब्लॉग स्पेशल त्याचाच असणार आहे. आपला कशी गडबड गोंधळ उडतोय हे नक्की बघा आणि कशा पद्धतीने आम्ही वट पौर्णिमा साजरी करतोय हे पण नक्की बघा. कारण की इथे कोणी माझ्या जास्त ओळखीचं पण नाहीये, बट आता बघूयात व्हिडिओज फोटोज कसे शूट होणार आहेत. तर ते बघूयात आपण कसं कसं मॅनेज होणार आहे. सो माझ्यासोबत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला इथली धमाल मस्ती सगळं काही बघायला. सर्वात आधी मी तर देवाची छान अशी पूजा करून घेतली, जेणेकरून मला खूप प्रसन्न असं वाटेल. आणि एकीकडे मी स्वयंपाकाला तयारी केली होती, कारण की आज काय झालं होतं की यांना आहे ना जायचं होतं बाहेर, ड्युटी होती. तर मग त्यांना पण वेगळा टिफिन द्यायचा होता आणि माझं हा पण वटपौर्णिमेचा स्वयंपाक वेगळा होता. सो त्यांच्यासाठी वांगे बटाट्याची सुक्की भाजी बनवली होती आणि चपाती, आणि बाकीचं नैवेद्यासाठी बनवलेलं होतं वरण भात वगैरे. कारण की मला पुरणपोळी आम्ही खात नाही, त्यामुळं मग पुरणपोळी केलीच नाही मी, कारण की उपवास तर आपल्याला सोडायचा होता. सो हे पटकन असं मी 9च्या आत स्वयंपाक, दोन्ही पण भाज्या वगैरे सगळं काही रेडी केलेलं होतं, वरण भात वगैरे सगळं, कारण की यांना जायचं होतं म्हणून. बट यांनी काही टिफिन घेऊन नाही गेले. मम्मी बोलली की आपण आल्यावरती खायचं असतं, नैवेद्य वगैरे काही नाही, देवालाच नैवेद्य दाखवायचा असतो. सो त्यानंतर मी रेडी व्हायला सुरुवात केली होती. इथे मी ना सगळं काही अरेंज केलेलं होतं बरं का, मला रील्स शूट करायच्या होत्या काही. सो त्यासाठी मी ना इथे सगळं जे काही मला वेअर करायचं आहे तर ते इथे मी छानपैकी अरेंज करून घेतलेलं होतं आणि मस्त त्याचा पण थोडासा शूट घेतला. आणि त्यानंतर मला बनवायचं होतं देवासाठी ताट बनवायचं होतं मला घेऊन जाण्यासाठी. सो मग मी त्याची तयारी सुरू केली. साखर वगैरे, साखर, तांदूळ, अशा भरपूरशा गोष्टी आपण ॲड करतो. त्यानंतर मग मी ना हळदी कुंकू ॲड केलं, कारण की ह्या ताटात काही हळदी कुंकू नव्हतं. आणि हे जे हळदी कुंकू वगैरे आहे तर ते फक्त ज्या दिवशी पूजा वगैरे असते ना त्याच दिवशी ह्या ताटातलं काम येतं, नाहीतर माझे सेपरेट पण आहे. पण काय होतं की ते जे सेपरेट कोयरी वगैरे आहे ते याच्यात बसत नाही प्रॉपर. मग हे जर आहे तर मग मी याच्यातच जेवढं लागेल तेवढंच ॲड करत असते. आणि काय होतं की थोडं जास्त ॲड केलं की टेन्शन नाही राहत, कारण की भरपूरशा लेडीज कधी कोणाकडे असतं नसतं, मग त्यामुळं आपल्याकडे असलेलं कधी पण बरं असं असतं माझं. सो रेडी होऊन हे सगळ्या तयारीला लागले होते आणि एक एक गोष्ट आठवून सगळ्या गोष्टी चालू होत्या. आता जरीही माझी लग्नानंतरची आहे ना 4थी वटपौर्णिमा असली ना तरी पण विसरायला तर होतंच. त्यासाठी आहे ना गडबड गोंधळ न होण्यासाठी मी आदल्या दिवशी भरपूरसे असं सगळं काही आणून ठेवलेलं होतं, जे की ओटीचं सामान वगैरे सगळं. आणि यांनी आंबे वगैरे आणले होते. आणि बघायला गेलं तर ना सणसूद असले की आंब्यांना भाव खूप जास्त येतो बरं का. तर कारण की इतर टायमिंगला कोणी खात नाही, पण ह्या सणाला आंब्याचं खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळं आंब्याचे रेट तर खूप जास्त झाले होते, 150 रुपये किलो आंबे होते डिरेक्टली. सो मग आता लागणारच आहे तर तिथे काही आपण करू शकत नाही. सो मग ते पण घेऊन आलो. इथे फुलं वगैरे, दोरा वगैरे सगळंच इथे ताटामध्ये ॲड केलं होतं. आणि तांदूळ राहिले होते तर ते पण ॲड करून घेतले. आणि इथे आहे ना माझी अरेंजमेंट थोडी चुकली होती. सो त्यासाठी अरेंजमेंट परत मी सगळं चेंज केलं. आणि परत जसं आधी केलं होतं मी तसं मला काही आवडलं नाही, म्हणजेच सगळ्या काही गोष्टी त्याच्यात बसल्या नाही. त्यामुळे मग मी परत ते चेंज केलं. आणि मग म्हटलं ओटी वगैरे सगळं त्यातच घेवा, कारण की काय होतं परत ती पिशवी हे करा, मग मोबाईलमध्ये शूट पण करायचं असतं, एका हातात ते सगळ्याच गोष्टी कशा सांभाळणार ना आपण. आता हा व्हिडिओ बघून कोणी म्हणाल की तू पाण्याचा तांब्या घेऊन नाही गेली का, तर मी पाण्याचा तांब्या पण घेऊन गेलेली आहे बरं का. पण तो काही इथे शूट करताना नाही दिसलेला तुम्हाला, कारण की तो जाताना मी घेऊन गेलेली होती म्हणून. तर इथे छान असं ताट रेडी केलेलं आहे. साखर पण देऊ शकतात कुणी कुणी, गूळ आणि डाळ पण ठेवतं, किंवा कुणी कुणी साखर डाळ पण ठेवतं. आता या ठिकाणी माझं पूजेसाठीचं ताट पण रेडी झालेलं आहे. मी कसं ताट रेडी केलं तुम्ही तर बघितलेलंच आहे. सो आता आपण निघणार आहोत पूजा करण्यासाठी वडाची. सो त्यासाठी कंटिन्यू करा. आता इथे गेल्याच्या नंतर मी वडाची पूजा करतानाच डायरेक्टली शूटला सुरुवात केलेली आहे, कारण की इथे कुणी माझ्या ओळखीचं नव्हतं, पण एक ताई होता. सो त्यांना म्हटलं की ताई माझा एक व्हिडिओ आणि काही फोटो शूट करता का, तर त्या बोलल्या हो करते म्हणून. सो मग मी जरा रिलॅक्स झाले, म्हटलं चला व्हिडिओ तर येईल. कारण की मग असं होतं की सगळ्यांचं स्टेटसला वगैरे व्हिडिओ असतात आणि मग आपल्याच नाही, मग कसं तरी वाटतं. आणि मला रील्सला वगैरे पण पोस्ट करायचे असतं. आणि कधी असं झालं आहे की कोणत्या गोष्टीत गेले आणि तिथे स्वामी हजर नाही, असं कधी होऊच शकत नाही.
तिथे स्वामींचा पण फोटो वगैरे होता आणि तिथे आरती वगैरे पण होती, मला आज समजलं. आणि मस्त दत्त मंदिर आहे ते पण. आणि त्यानंतर आम्ही सगळ्या बसलेलो. तिथे गेल्यावर थोडीशी ओळख वगैरे झाली. आणि इथे ना एक नवीनच प्रथा आहे बरं का, म्हणजे इकडं असेल पण कदाचित, बट मी फर्स्ट टाईम बघितलेलं आहे असं, की आंबे गहू याने ना प्रत्येक लेडीजची ना ओटी भरल्या जाते. म्हणजे नाही का, आपल्यासोबत जेवढं जेवढं आहे हळदी कुंकू लावायचं आणि तिथे चालू असतं असं. आणि हे पहिल्यांदाच मी बघितलं. मग तर तिथे एक मावशी होत्या, त्यांना विचारलं मी की असं का बरं करतात. तर त्या बोलल्या की इकडे तर अशीच काही प्रथा आहे. सो मग मी पण त्यांच्याकडून जे काही वाण असतं आंब्याचं तर ते घेतलेलं आहे. आणि इथे भरपूरशा असे ओळखी पण झाल्या, म्हणजे जे की आमच्या कॉलनीच्या पुढच्या साईडला वगैरे राहतात. पण जॉबमुळे मला काही जास्त कोणासोबत कॉन्टॅक्ट होत नाही. सो आम्ही फोटोज वगैरे शूट केले आणि मग खूप जास्त एन्जॉय झाला. आणि मी तर खरंच खूप हॅप्पी झाले, कारण की आज माझे व्हिडिओज वगैरे पण छान निघले आणि ओळखी पण झाल्या. सो म्हटलं आता निघताना तरी हा शूट घेऊयात, कारण की येताना तर कोणी ओळखीचं नव्हतं, पण जाताना मात्र भरपूरशा ओळखी करून मी घरी चालली होती. सो आहे ना, अशी ना माझी छोटीशी अशी पूजा झालेली आहे बरं का. तर आत्ताच मी पूजा करून आलेली आहे आणि भरपूर अशी भूक लागलेली आहे, कारण सकाळपासून काहीच नाही, पाणीसुद्धा नाही घेतलेले. सो त्यामुळं खूप जास्त भूक आणि तहान लागलेली आहे. सो आता मी जेवण करते. तर आहे ना, आम्ही ज्यावेळेस पूजेसाठी चालली होती ना, त्यावेळेस असं वाटलं होतं की इथं कोणीच ओळखीचं नाही आहे. सो मग आता माझे व्हिडिओज वगैरे कुणी शूट करणार, पण भरपूर जणींनी हेल्प केली. आणि भरपूर जण म्हणजे असं म्हणतात ना की तोंड गोड असलं की सगळ्याच गोष्टी भेटतात. तसंच ओळखी पण निघाल्या माझ्या भरपूरशा. आणि मग त्यानंतर आम्ही भरपूर असा एन्जॉय केलेला आहे, जो की तुम्ही व्लॉगमध्ये बघितलेला आहे. सो आजचा जो आपला व्लॉग होता तो कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला भेटतील.